एक काळ असा होता जेव्हा भारतात दरवर्षी सुमारे 4 लाख मुले पोलिओमुळे कायमची अपंग होत होती. ही फार जुनी गोष्ट नाही, ही सत्य कहाणी आहे 1970, 80 आणि 90च्या दशकातील भारताची, जेव्हा पोलिओ ही देशातील सर्वात मोठी भीती बनली होती. दरवर्षी 2 ते 4 लाख मुले या आजाराच्या विळख्यात सापडत होती आणि हा विषाणू कसा पसरतो हे लोकांना कळतच नव्हते. पण मग चित्र पालटायला सुरुवात झाली. 1995 मध्ये ही लढाई राष्ट्रीय स्तरावर पोहोचली, जेव्हा पल्स पोलिओ कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राष्ट्रीय लसीकरण दिनासारख्या देशव्यापी मोहिमा राबवण्यात आल्या. रेल्वे स्थानके असोत, बस स्थानके असोत, झोपडपट्ट्या, दुर्गम गावे किंवा महामार्ग, एकही जागा सोडली गेली नाही. कारण विचार एकदम स्पष्ट होता, जर एक जरी मूल लसीकरणातून सुटले तर विषाणू जिवंत राहील. 2012 ते 2014 दरम्यान दरवर्षी 16 मार्च रोजी भारतात सुमारे 17.2 कोटी मुलांना पोलिओची लस देण्यात आली. ही संख्या अमेरिका, ब्रिटन आणि कॅनडा या तिन्ही देशांतील एकूण मुलांच्या संख्येपेक्षा दुपटीहून अधिक होती. सुमारे 24 लाख लसीकरण कर्मचारी, जवळपास 7 लाख बूथ आणि 1.5 लाख पर्यवेक्षकांच्या अथक परिश्रमातून एक जागतिक विक्रम घडला. या मोहिमेमुळे सुमारे 3,94,000 मुलांचे प्राण वाचवण्यात यश मिळाले. या प्रयत्नांचा सर्वात मोठा टप्पा 13 जानेवारी 2011 रोजी आला, जेव्हा भारतात पोलिओचा शेवटचा रुग्ण आढळला. ती होती पश्चिम बंगालमधील 2 वर्षांची एक चिमुरडी. त्यानंतर सलग 3 वर्षे देशभरात एकही नवीन रुग्ण आढळला नाही आणि अखेर 27 मार्च 2014 रोजी भारतासह संपूर्ण दक्षिण पूर्व आशिया प्रदेशाला पोलिओ मुक्त घोषित करण्यात आले. पण ही लढाई कोणत्याही एका नेत्याने किंवा एका संस्थेने जिंकली नव्हती. ती जिंकली त्या लाखो अनामिक लोकांनी, ज्यांची नावे कधीही प्रसिद्धीच्या झोतात आली नाहीत. बिहारचे राम नरेश महतो यांसारखे लोक, जे स्वतः पोलिओग्रस्त असूनही घराघरात जाऊन मुलांना 2 बूंद जिंदगी के देत राहिले. मंजू देवींसारख्या महिला, ज्यांनी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता शांतपणे देशसेवा केली. आज भारत पोलिओ मुक्त आहे, पण कथा इथे संपत नाही. कारण पाकिस्तान आणि अफगाणिस्तान अजूनही या आजाराशी झुंजत आहेत आणि 2024-25 मध्ये या देशांमधून पोलिओच्या केस समोर आल्या आहेत. म्हणूनच भारताचा हा विजय केवळ अभिमानाची गोष्ट नाही, तर तो आपल्याला आठवण करून देतो, इतकी मोठी लढाई जिंकल्यानंतरही सतर्क राहणे ही तेवढेच अत्यावश्यक आहे.